नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्र शासन गणपती कारखानदारांच्या पाठीशी ठामपणे उभे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच पीओपी मूर्तींना परवानगी देणे शक्य असल्याचे विशेष समितीच्या शिफारसींचा दाखला देत न्यायालयात आपली बाजू मांडली. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या मूर्ती विरुद्ध शाडूच्या मूर्ती हा वाद सध्या सुरू असतानाच विशिष्ट परिस्थितीत पीओपीला परवानगी देणे शक्य असल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला. वादग्रस्त मुद्द्यांच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेल्या शिफारसींचा दाखला सरकारने हा दावा करताना दिला. तसेच समितीचा शिफारसीचा अहवाल निर्णयासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे CPCB पाठवल्याचेही न्यायालयात सांगितले. 4 महिन्यांनी गणेशोत्सव असल्याच्या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारसीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे CPCBला आदेश द्यावेत अशी मागणी देखील राज्य सरकारसह पीओपी बंदी विरोधातील याचिकाकर्त्या मूर्तिकार संघटनेच्या वतीने न्यायालयाकडे यावेळी करण्यात आली. राज्य सरकार नियुक्त समितीचा अहवाल नुकताच मिळाला आहे. त्याचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे शिफारशींबाबत निर्णय घेण्यासाठी आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्याची मागणी CPCच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या शिफारशींबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आणि 1 जून पर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश CPCBला दिले. तसेच प्रकरणाची सुनावणी 9 जून रोजी ठेवली. तत्पूर्वी पीओपी बाबत कुठेतरी मध्यम मार्ग काढायला हवा. त्यामुळे सरकारने या मुद्द्यासाठी एक तज्ज्ञाची समिती नेमली होती. या समितीने आपल्या अहवालात समुद्रात पीओपी मूर्तीचे विसर्जन केले जाऊ शकते असे म्हटले आहे. समितीचा अहवाल CPCBकडे पाठवण्यात आला असून CPCBने आता त्यावर निर्णय घ्यावा असे सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात सांगितले. एकंदरीत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गणपती मूर्तिकारांची बाजू सरकारच्या माध्यमातून लावून धरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गणपती मूर्ती कारखानदारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात पीओपीवरील बंदी उठणे शक्य आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.